अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचच्या प्रयत्नांना यश. 3 सुशिक्षित बेरोजगारांना मिळाली लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी. अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचचे सक्षम आणि अभ्यासू अधिकारी तसेच निरीक्षक श्री राजेंद्र वाडिले साहेब यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे समाजातील 3 उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. दिनांक 29 एप्रिल रोजी नाशिक येथे पार पडलेल्या एका विशेष उपक्रमात या तरुणांना नियुक्ती पत्रे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. रोजगार आणि सन्मान सोहळा. याप्रसंगी केंद्राचे HR व प्लेसमेंट अधिकारी आणि मंचचे नाशिक समन्वयक श्री सागर चौधरी सर तसेच कार्यकारी प्लेसमेंट अधिकारी व मार्गदर्शक संचालक श्री सागर शिरसाठ साहेब यांचा सत्कार श्री राजेंद्र वाडिले यांच्या हस्ते करण्यात आला. समाजातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या हाताला काम देण्यासाठी वाडिले साहेब सातत्याने प्रयत्नशील असून मागील महिन्यातही त्यांनी अशाच प्रकारे भरीव कार्य केले होते. निवड झालेले विद्यार्थी आणि पॅकेज. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या खालील तरुणांना प्रमाणपत्रे देण्यात आली आणि त्यांना वार्षिक 3,24,000 रुपयांचे 3.24 लाख आकर्षक सॅलरी पॅकेज मिळाले आहे. 1. अक्षय छोटू धनराय. 2. सिद्धेश्वर दत्तू जावरे. 3. दुर्गेश मोहन पवार. शहादा येथे लवकरच केंद्र सुरू होणार. या कार्यक्रमादरम्यान रोजगाराच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भोई समाजातील बेरोजगार तरुणांना भविष्यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. तसेच शहादा येथे लवकरच केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून यामुळे स्थानिक तरुणांना मोठा फायदा होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि याकामी मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फाउंडेशन आणि मंचच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.